तर सुखही तेवढंच आहे आणि दुःखही तेवढंच आहे. भोगणारावर अवलंबून आहे. तुम्ही सुख भोगता की दुःख भोगता हे तुमच्यावर अवलंबून आहे. थोडस काय झालं की अरे रे लय दुःख झालं, अरे रे असं झालं तसं झालं, दुःखाची क्रिया सुरू केली तुम्ही. आणि म्हणून मनाच्या संबंधी बोलत असताना तुकोबारायाने खूप चांगल्या प्रकारचा एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे, मनाच्या संबंधी बोलले. भगवंताने सिद्धार्थ बोधिसत्वाने संपूर्ण मानव जातीवर अनंत उपकार केलेले आहेत. मानव जातीवरच नाही तर प्राणी मात्र्यावर सुद्धा उपकार केलेले आहेत. बुद्धाची जर व्याख्या करायला गेले तर फक्त एका शब्दात केल्या, निसर्ग म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे निसर्ग. याच्या पलीकडे काही व्याख्या करता येणार नाही. सूर्य हा सगळ्यांसाठी तप्ततेचा हे करू शकतो. नाही बाबा हा लय गरीब आहे म्हणून याच्यावर कमी ऊन पाडा, है ना, हा लय श्रीमंत आहे तर जास्त ऊन द्या, असं सूर्य करतो का कधी? नाही का. तशाच प्रकारची ही धरती आहे, तिच्यात जमीन बसलो का नाही आपण, या धरतीनं कधी असं केलं का की नाही नाही हा श्राम निरा आहे, हा भिक्षा आहे, अधिक उंच होऊ ऑटोमॅटिक आपण, हे उपासक आहे अधिक खाली होऊ, असं झालं का? नाही. जसं जमीन समतोल ठेवते, जमिनीचा गुणधर्म समतोलतेचा आहे, सूर्याचा सुद्धा उगवण्याचा भाग प्रत्येकाच्या समोर तेवढा स्पष्ट आहे. अरहंत सम्यक संबुद्ध सुद्धा तेच म्हणतात की मनाला सुद्धा आपण एवढं सचित केलं पाहिजे, मनाला सुद्धा एवढं सक्षम बनवलं पाहिजे, समता असली पाहिजे. जर तुमच्या चित्तामध्ये समता असेल, जर तुमच्या चित्तामध्ये समानता असेल, तर तुम्ही त्याच्यातून दुःखाला मुक्त करण्याचं काम करू शकतात. यासाठी अरहंत सम्यक संबुद्ध म्हणतात की मनुष्य प्राणी आहेत तर ह्या तीन गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. कायाने शुद्ध असलं पाहिजेत, वाणीनं शुद्ध असलं पाहिजे आणि मनाने शुद्ध असलं पाहिजे. शुद्धतेचा एक महत्वाचा भाग आहे. शुद्धता म्हणजे काय असते ते एक आपण जाणलं पाहिजे. आपल्या चित्ताच्या संबंधी आपण ज्या वेळेस पूर्णता खात्री करतो की मी कायेनं शुद्ध आहोत, म्हणजे मी कायेने तीन कर्म करत नाही, ना चोरी करत, ना व्यभिचार करत, ना हत्या करत, हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी प्रदर्शित केल्या जातात. महामंगल सूत्राची गाथा मनवर्ती बोलली ना, आता सांगितलं ना, सच्चक्रियाचन एतं मंगलम, सत्यक्रिया करावं लागेल ना. आणि सत्यक्रियाचा प्रकार सुरू होतो कुठून? ज्या वेळेस आपलं स्वतःचं चित्त सक्षम असेल, ज्यावेळेस स्वतःचं चित्त भक्कम असेल, शुद्ध, त्याच वेळेस आहे की कॉन्फिडन्सली सांगतो की नाही हे असंच आहे, या सत्यबलाने, या सत्यक्रियाने माझं आणि इतरांचं कल्याण होतं. चित्ताला जर सक्षम करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं, जर शरीराला जर सक्षम करायचं असेल तर कशाची गरज आहे? आहाराची गरज आहे. शरीराला सुदृढ करायचं आहे ना, सक्षम करायचं आहे ना, आहार पाहिजे. आहार जर नसला तर शरीरातला त्राण कमी होईल ना, ऊर्जा कमी होईल. तशाच प्रकारचा चित्ताचा सुद्धा एक आहार आहे. चित्ताचा आहार आहे. चित्ताचा आहार काय? कुशल आणि अकुशल या दोन्ही गोष्टी केल्या जातात. की अधिक हळूहळू पुढे जर आपण गेलं तर काही काही लोक त्याला जाणीवपूर्वक करतात, आहार आहे त्या संबंधी नाही,
पण एक लोकभाषेतला एक व्यवहार आपण जर दाखवत असताना एक महत्वाचं म्हणजे की त्या आहाराला सुद्धा एक म्हटलं जायचं तामस आहार आणि एक सात्विक आहार. मग सात्विक आहारामध्ये काय येते? सात्विक आहारामध्ये काय येते? सात्विक आहारामध्ये सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात की ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची हानी होत नाही, कुठल्याच प्रकारचा त्याच्यात हत्येचा प्रकार येत नाही. असं ज्यावेळेस अन्न आपण करतो ते आपल्यासाठी करतो आणि इतरांनी, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही गोष्टी अधिक भक्कम तयारीत होत असतात. तो अगदी सात्विक आहार आहे. आणि ज्या आहारामुळे तामस आहाराची प्रक्रिया केल्या जाते, जसं मसालेदार तर आहेच आहे, त्या मसालेदाराच्या ह्याच्यातून दुसरा एक महत्वाचं आहे की जे प्राण्यांचं मांस किंवा ह्या सगळ्या गोष्टी खाण्याचं काम करतात त्याला सात्विक आहार म्हणत नाही, तो अकुशल आहार होतो. जसं शरीर त्याने वाढते, वाढत नाही असं नाही आहे, शरीर मोठं होते, पण त्याचे विपरीत परिणाम आपल्याला सगळ्याला भोगावं लागतात. सात्विक आहारामध्ये तशा प्रकारचं होत नाही. हा जसा आहार आहे तशा चित्ताचा सुद्धा एक महत्वाचा आहार आहे की कुशल आणि अकुशल. जर अकुशल आहार घेतला तर चित्तातून हत्येचे विचार बाहेर येतील, चोरीचे विचार बाहेर येतील, व्यभिचाराचे विचार बाहेर येतील, खोटं बोलण्याचे विचार बाहेर येतील, कोणाची निंदा करण्याच्या संबंधी विचार बाहेर येत असतील आणि नशापान करण्याचे विचार बाहेर येतील. हा कुशल विचाराचा भाग आहे. हा कुशल विचाराचा आहार चित्ताला देण्याचं काम सुरुवात केले जाते. पण तोच जर आपण केला की आपण ज्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की चित्ताला माहित आहे की यापासून विपरीत कुठलाच परिणाम होत नाही, ते सगळ्यात महत्वाचं आणि चित्ताने ते ठरवलं पाहिजे. यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने जे शिकवण शिकवली त्या शिकवणीचा आपण तंतोतंत आपल्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नशील करणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी आपण काय करतो हा एक महत्वाचा भाग आहे. बुद्धांनी जाणीवपूर्वक सांगितले. त्या काळातही भयंकर अशा प्रकारच्या प्रथा होत्या, नाही आहे आज ज्या प्रथा नाही आहेत ना त्याच्यापेक्षा भयानक प्रथा होत्या. 62 पंथ होते. किती? 62 पंथ होते. 62. बुद्धांनी त्यांचा धर्मग्रंथ वाचताय ना आपण. आज समापन, काल समापन झालं ना, वाचणं पण झालं आता आहे का नाही. आता बस झालं त्याचं काम, बांधून ठेवायचा, ज्या वेळेस गरज भासली त्यावेळेस बघू आपण, आहे का नाही. चालूच आहे. अरे तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो मी. 12 महिने पाहिजे जरूर. काही काही लोकांची एक विकृतीच निर्माण होताना दिसते मला या सगळ्या गोष्टी. काय 3 महिन्याचं झालं की बाबा आषाढी पौर्णिमेला सुरुवात करायचं, आश्विनला बंद करायचं. कोण सांगितलं रे? काय गरज आहे का? अरे तुम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी, बरं एवढ्या दिवस नसते, बरोबर आहे ना. नदी आटल्यात का नाही, त्या नदी नाही म्हणायचं आहे मग एवढ्या दिवस वाहत नाही मी आता बंद करा. गरज आहे ना. जशी पाण्याची गरज आहे तशी माणसाला धम्माची गरज आहे. तशी माणसाला धम्माची गरज आहे. जशी जगण्यासाठी आपल्याला आहार आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत, तसं शुद्ध जीवन जगण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला धम्माची सुद्धा तंतोतंत तशीच गरज आहे. आणि म्हणून तो धम्म सतत प्रवाहित राहायला पाहिजे, सतत प्रवाहित राहायला पाहिजे. धम्म श्रवण करता करता आपल्या चित्तामध्ये काय काय गोष्टी करता येत असतील ते दान स्वरूपात देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. काय करायचं आहे? एक महत्वाचं आहे की बुद्धाची वचन ऐकत असताना ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचे आहेत. आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अरहंत सम्यक संबुद्धाने केवळ माझ्यासाठी हा त्याग केला, हे ज्यावेळेस स्पष्ट चित्र बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथाच्या वाचनाच्या अंती आपल्या चित्तामध्ये निर्माण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने बुद्ध तत्व तुम्हाला समजले आणि तिथून तुमचं जीवन परिवर्तित झालं असं म्हणा. काय कमी होतं त्याला? सिद्धार्थ बोधिसत्वाला काय कमी होतं? आज अंबानीचा जिथं जिथं तोरा फिरतोय का नाही, अंबानीचं नाव निघतं ना, किती श्रीमंत आहे तो सांगू शकत नाही. जगातला जे टॉप 10 आहेत ना त्यापैकी एक आहे तो, आहे ना. 3 महाल आहेत का त्याला? 3 महाल आहेत का? नाही. सिद्धार्थ बोधिसत्व किती महाल आहेत? काय कमी होतं त्याला? भिक्षूंना जाणीवपूर्वक सम्यक संबुद्धत्व झाल्यानंतर 1250 भिक्षूंच्या समोर अनंत सम्यक संबुद्ध कथन करतात की माझ्यासारखं ऐश्वर्य कोणीच भोगलं नाही. ऐश्वर्य म्हणजे काय? ज्याला तुम्ही आता ऐश्वर्य म्हणजे
सगळ्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी काय केला, भोग घेतला. भोग घेतला म्हणजे भोगाचा तो प्रकार नाहीये, जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या. सगळ्या गोष्टी, काही कमी नाही. उन्हाळ्याचं वातावरण आहे ते मेंटेन राहावं त्यासाठी त्यांना घर दिला गेलं होतं, बंगला बांधून दिला होता, महाल बांधून दिला होता. हिवाळ्यामध्ये थंडी होऊ नये तशा प्रकारची उबदार प्रक्रिया त्याच्यात राहावी, तो घरातून बाहेरच निघू नये अशा प्रकारचा महाल बांधून दिला. पावसाळ्यात त्याला कधी कळूच नाही की पाऊस पडते की त्याचा विपरीत परिणाम होते आपल्या शरीरावर. बिलकुल काही कमी नाहीये. एक आहे की मायबापाचं कर्तव्य, माझा मुलगा माझ्या घरात राहिला पाहिजे आणि त्यांनी माझं संरक्षण केलं पाहिजे, तो माझा सगळा हितचिंतक झाला पाहिजे, ही प्रॉपर्टी त्यांनी त्याचा वारसा म्हणून सांभाळली पाहिजे. या गोष्टीचा विचार करत असताना आजही सुद्धा तेच लोक तुम्ही करतात की काय नाही मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, काय वारस पाहिजे, वारस पाहिजे हे बोलत आहेत ना. तो सांभाळ करतो की नाही ते कोणाला माहित आहे. 18व्या वर्षीच त्याचे रंग दाखवायला सुरुवात करतो, तो दाखवतो ना. सोनगिरीतले काही तरुण पोरं असे नाही आहेत, 18 वर्षातच ते रंग दाखवायला सुरुवात करतात. लजर झाला तर तुला काही समजत नाही का आई, तू गप्प बस. अरे एवढे उन्हाळे पावसाळे आईनं काढले, सगळ्या गोष्टी केल्या, जन्म घातला आणि तिला समजत नाही, तुला जास्त समजायला लागलं. बापाचं ऐकत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी होतात ना. म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाने ही शृंखलाच बंद करून टाकली. बापाची वारसदाराची भूमिकाच त्यांनी संपुष्टात टाकली. इथे मानव कल्याण कसं होईल, मानवाचं हित कसं जपल्या जाईल, त्यासाठी जाणीवपूर्वक सिद्धार्थ बोधिसत्वानी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. यालाही सुद्धा एक सगळ्यात महत्वाचं आहे. अनंत उपकार आहे त्या अनंत सम्यक संबुद्धाचे की त्यांनी ग्रहत्याग केला. जर ग्रहत्याग केला नसता तर आपल्याला मानवाचं जीवन कसं जीवन जगावं याचं माहीतच नाही. शील कशाला म्हणतात याची काही कल्पना नसते. समाधीचा मार्ग काय ते माहित नसतं. प्रज्ञा कुठून प्राप्त होते, काय केल्या जाते ते माहित नसतं. सगळ्यात महत्वाचं आहे की शिलावर, या सगळ्या समाज शिलावर आधारित असल्या पाहिजे, त्यांच्यात नैतिकता असली पाहिजे. हे शिकवण जगाला त्यांनी शिकवलेलं आहे. तो अनंत सम्यक संबुद्ध आहे आणि त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. आपण त्याचे वारसदार बनलो पाहिजे. बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ वाचताय तुम्ही, चांगलीच गोष्ट आहे. लोकांसाठी आहे, मायकांमधून सुद्धा करता, खूप चांगली गोष्ट आहे. कोणी ऐको अगर ना ऐको, काय काय लोकांना कंटाळा येणार आहे मला माहित आहे. लय कंटाळा येतो लोकांना आणि चांगल्याच गोष्टीचा कंटाळा येत असतो है ना. चांगल्या गोष्टीचा कंटाळा येतो है ना. भोगा लागला की संध्याकाळी लागला वाचायला सुरुवात लागली तर एखादा माणूस उठून उभा राहतो, यांना काही काम धंदेच नाही आहेत आणि हे असंच नाही आहे आणि मलाच ऐकायला येते, बाकीचं काय परीक्षा आहेत अमुक आहे. अरे राजा परीक्षा आहे, काय तीर मारणार आहे रे, काय मारणार आहे ते. यासाठी तू काय बनला हा विचार कर ना. तुला काय करायचं आहे तुझ्या मुला. अरे धम्म इथं बुद्धाचा मार्ग जो आहे तो सगळ्या गोष्टींचं हितचिंतक आहे. सगळ्या गोष्टी आहेत. अर्थकारण बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथात बुद्धाने कसं शिकवलं याचा विचार केला जातो. मानवांमध्ये भेद नको आहे अशा प्रकारची शिकवण बुद्धाने शिकवली. सामाजिकरण कसं वाढलं पाहिजे यासाठी शिकवण दिलेली आहे. जातीयता कशी नष्ट होईल यासाठी आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची तल्लख बुद्धी व्हावी यासाठी जे विधी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने शिकवलेले ते सुद्धा बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथाचे आहे. आणि लोक काय म्हणतात, काय या लोकांना समजत नाही, काय लोकांना समजत नाही. असं काय करतो आम्ही की त्याचे पेपर हिसकावून घेतो का, सांगतो का त्याला काय पेपर वाचू नको. काय काय लोक म्हणतात नाही हेच त्याच्या ध्यानात राहते. अरे राजा त्याच्या ध्यानात हेच राहत नाही, तो भलतेच काम करते, त्याचं काय, त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष नाही. म्हणजे लेकरू माझं वाया गेलं नाही पाहिजे यासाठी मायबापांनी बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. श्रवण केलं पाहिजे. मायबापांनी श्रवण न करता मायबापच जर समजा वांग मार्गाला गेले तर लेकर काय करणार आहेत, काय करणार आहेत काय. तेच जर मायबाप किती चुकीचे असले आणि लेकर जर चांगले वागायला लागले तर भूषण येते, नाही माझं लेकरू लय चांगलं आहे, मी त्याचा बाप आहे, मी त्याची आई आहे. माय पहिल्यांदा वैयक्तिक जीवन जगत असताना विचार कर तू काय करताय. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. ही शिकवण अनंत सम्यक संबुद्धाने दिली. त्याचा विचार कोणीच केला नाही, त्याच्या लेकराचा विचार त्यांनी केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ आमची पिढी चांगली व्हावी यासाठी त्याला पहिल्यांदा संस्कारित करण्याचं काम केलं पाहिजे. आणि ज्याला ज्याला मानव जीवनामध्ये संस्कारित व्हायचं असेल
त्यांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं पठण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर बुद्ध या शब्दापासूनच मानवाचं कल्याण सुरू होते. शब्द उच्चारला ना बुद्ध, आणि हा तुम्ही आपण नाही उच्चारला शब्द हा बुद्ध. अशीच मुनीने ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे. जन्माला आला आणि त्याच वेळेस सांगितलं, अरे या धर्तीवर काय बुद्ध 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 माझ्या कानावर ध्वनी पडत आहे, व्हायब्रेशन होत आहे बुद्धांचे. तरंग बुद्धाचे येत आहेत आणि त्या तरंगाच्या नुसार तो राज त्यांच्या महालामध्ये आला, कपिलवस्तू नगरामध्ये आला आणि तिथून सांगितलं की बुद्ध जन्माला आलेला आहे, दाखवा मुलगा कसा आहे. आणि त्याची सुरुवात केली आणि त्याची सुरुवात करत असताना ह्या गोष्टी त्यांना दिसल्या आणि त्यांनी डायरेक्ट सांगितले की हा सिद्धार्थ सम्यक संबुद्ध, हा सम्यक संबुद्धच होणार. याच्यावर सगळ्यात महत्वाचं काम केलं पाहिजे. आपणही सुद्धा तोच एक विचार केला पाहिजे की निदान माझा मुलगा बुद्ध होणार नाही, निदान माझा मुलगा बाबासाहेब होणार नाही, निदान एखादा चांगला पुरुष होणार नाही, पण माझा मुलगा माझा होईल, माझी मुलगी माझी होईल. तशा प्रकारची त्याला शिकवण, त्याला संस्कारित करण्याचं काम मायबापाचं आहे आणि मायबापांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली पाहिजे. आणि ज्यावेळेस चित्त अगदी सक्षम होते, कुशल कर्मादी चित्त हे परिपूर्णता साधण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस मायबापाला वेगळा आनंद मिळत असतो. काय काय मायबाप तर लेकरापासून हैराण झालेले आहे. सकाळी दिवस निघाल्या बरोबर चिंता असते मायबापाला, काय लेकरू कसं आहे, काय 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 ऐपत आणणार, काय कैफत आणणार, आणि कसं होईल, काय चिंता असते ना. जन्माला घातलं चिंताच आहे नाही. पण ही जी सुरुवात आपण कराल की माझ्या लेकराबद्दल मला चिंताच राहिली नाही पाहिजे, यासाठी चिंतातूर झालेलं मनच आपल्याला बदलावं लागेल ना. आणि जर आपलं चिंतातूर करायचं नसेल तर बुद्धाने शिकवलेले एक महत्वाची जीवन जगण्याची कला आपण शिकलो पाहिजे. आणि जर बुद्धाने त्यांना सगळ्यात महत्वाचं आहे बुद्धाचं जीवन आपल्या समोर ठेवलं तर नक्कीच त्याची एक सुरुवात आपण करतो. हा एक महत्वाचा आनंद आपल्याला आणि चित्त सक्षम होते. पहिली गोष्ट एक आहे की तुम्ही जन्माला घातलेले लेकरं तुमचे नाहीत हे त्यावेळेस नंतर स्पष्ट होईल. कधी तुमचा अधिकार तुमच्या लेकरावर नाही, म्हणून अधिक खोलवर जर गेला तर तुम्ही फक्त फिजिकली त्याला बर्थ केलं, फिजिकली तुम्ही त्याला शारीरिक जन्म त्याला दिला, त्याला चित्ताचा जन्म देऊ शकत नाही. आणि जर चित्ताचा जन्म दिला असता तर लेकरू तुमचं ऐकलं असतं का नाही? तुमच्या आधी नाही काय काय बोलत असतात, बापरे काय बाप तर असा, लेकरू कसं असेल तसंच आहे. अरे हे गुणात आहे, भौतिक गुणाचा हा विचार आहे, त्याच्या संगाती संस्कारित झालेल्या गोष्टी आहेत, पण ते ऐकत नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात करणं गरजेचं आहे. ही खूप चांगल्या प्रकारची गोष्ट आपण केली. सार्वजनिक भोजनाची ही अवस्था आपण या ठिकाणी निर्माण केली. सार्वजनिक स्वरूपातून एक आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं पठणही सुद्धा आपण करत आहात, हे तेवढंच महत्वाचं आहे. भिक्षू सामूहिकरित्या संघाला भोजन दान देत असताना ते एक आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा परमोच्च आनंद आपल्याला मिळत असतो, ज्याला प्रीती या शब्दापासून सुरुवात केल्या जाते. तुम्हाला माहित आहे सोनगिरीचे काही आहेत लेकर याच्यात आहेत ना. तुम्हाला माहित आहे तुमचे लेकर कसे आहेत, गावातल्या लोकांना माहित आहे तुमचे लेकर कसे आहेत, बरोबर आहे नाही. पण आज रोजी त्याच्या अंगावर काशाय वस्त्र आहे, चिवर आहे, तुम्ही भोजन त्याला दिलं ना. उद्देश काय केलेला आहे? सगळ्यांचा संघामध्ये भरती करण्याचा एकच उद्देश असतो मायबापाचा. पहिली गोष्ट तर संघात दाखल करतच नाहीये. आणि संघात दाखल केल्यानंतर काय असते सगळ्यांचं मन, आता चांगलं बोललं पाहिजे, आता माझं लेकरू चांगलं होईल, लेकरू चांगलं होईल हे आपण शाश्वती देतो. आपण चांगलं नाही होत. आपण होतो का चांगलं? नाही होत. 2002 ची गोष्ट सांगतो. चैत्यभूमीला ते शेवटचं शिबिर होतं, बाल संस्कार शिबिर. त्याचं नेतृत्व त्याचं संचालन मीच करत होतो आणि एकटाच होतो मी. बरेचसे लेकर घडले. लेकर असतात माहिती आहे का. पहिली गोष्ट तर त्या काळात म्हणजे 2002 म्हणल्या 23 वर्षाची गोष्ट आहे. त्या काळात काही लेकराचे मायबाप घाबरत होते. स्मशान जवळच आहे ना, प्रेत जळत होते. लहान लहान लेकरं होते. 12-1 वाजेपर्यंत त्यांना तसं झोपवणंच महत्वाचं कठीण होतं है ना. याच्या टकल्यात मार, त्याच्या टकल्यात मार. गुण आहेत नाही, दुर्गुण आहेत का नाही. हैराण झालो, म्हटलं आता काय करणार. पण घडले लेकर घडले त्याच्यात.
अनेक त्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले, भद्दीची तुम्ही एकटेच असता का तिथं? म्हटलं हा. मग तुम्हाला भूत दिसतात का? म्हटलं नाही. म्हणजे तुम्ही मशानात राहता ना? म्हटलं हो. मग मशानात तर भूत असतात. म्हटलं आजही दिसला नाही. तुम्हाला दिसला का? तुम्ही किती दिवस झाले? म्हणले 2 दिवस झाले. मग तुम्हाला दिसला का? म्हणले नाही. भूतच नाहीत ना. ती एक शंका त्यांची लेकरावरची मनातली निघून गेली. अधिक प्रश्न विचारत असताना अशा प्रश्नाची सुरुवात केली की मग आम्ही मशानात जाऊ का? म्हटलं बिंदास जा. काही अतरंग पोरं होते त्याच्यात की अक्षरशः त्यांनी कवट्या आणल्या, ते हाळ आणले आणि उशाशी घेऊन झोपले. लेकराचा गुण आहे हा. म्हणजे जे नाही करायचं आहे ते जास्त ऍडव्हान्स करते, आहे का नाही? लेकराचा गुण आहे हा. तुम्ही त्यांना मुभा दिली की ते ऍडव्हान्स करते, आणि जेवढं त्याला ऍडव्हान्स करायची मुभा द्याल ना तेवढं चांगलं पण बनते बरं, है ना? तुम्ही म्हणणार चांगलं, आता जेवढं त्याला ऍडव्हान्स करायचं आहे तर आता लेकर पुड्या खातात, मग द्या त्याला, चालू दे बाबा देव मनानं. समजून त्याला ऍडव्हान्स आहे ते पुढे आज खात असेल तर उद्या सिगारेट फुकणार. सिगारेट फुकली की ते बंद झालं की ते नेमकी ते 90 वर येतेच का? ज्या गोष्टीवर आवर घालायला पाहिजे त्या गोष्टीवर आवरच घालायला पाहिजे. जोपर्यंत त्याला आवर घालत नाही कुठल्या गोष्टीत आहे, कुशल अकुशल क्रियाची बाब लक्षात घेतली पाहिजेत. आणि त्यासाठी माझं मुलगा चांगला बनलं पाहिजे त्यासाठी. पण काही लोक काय करतात, त्याला वयात त्यांनी सुरुवात 14-15 वर्षाच्या नंतर त्याला मारण्याची प्रक्रिया करतात. एवढं चुकीचं काम करतात लोक तुम्ही की त्याला बालपणापासून ती सुरुवात करा. आणि म्हणूनच आहे की ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जाणली पाहिजे की हे काय करत आहोत आपण. देखो अपने आप को समझो अपना आप, अपने को जाने बिना कैसे मिटे भव संताप. जर मायबापांनी स्वतःकडेच पाहिलं नाही तर लेकराला काय पाहणार आहे? तुम्ही तुम्हालाच पाहत नाही, तुम्ही स्वतःलाच बघत नाहीये तर लेकराला काय बघणार आहे? तुम्ही दररोज लेकराची आंघोळ करणार, लेकरू चांगलं झालं, माय तू पण करणं करावं लागेल ना. जर माय तंबाखू मळत असेल लहान लेकराच्या समोर तो विपरीत परिणाम कोणावर होणार आहे? माझं लेकरू तंबाखानं कर्करोगयुक्त होऊ नये, माय बंद करणं तू तुझं काम तंबाखूचं त्याच्या समोर. आणि लय जर झालं तर त्याला सांगते घेऊन ये बाळा दुकानातून, त्याला सांगते घेऊन ये. अरे पण तो घेऊन येता येता कुठून फोडते कुठून खाऊन बघते ते तुम्हाला कळणार नाही ना. आणि मग याचा बबल झाल्यानंतर दुःखाची प्रक्रिया याची सुरुवात होते. म्हणून स्वतःला पहिल्यांदा शिकवल्याचं काम केलं. आणि बुद्ध हे सांगतात की पहिला आत्मपरीक्षण करायला शिका, पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायला शिका. जोपर्यंत आत्मपरीक्षण केल्या जात नाही तोपर्यंत काही चांगलं होत नाही. आणि चांगल्याची सुरुवात होते. आणि चांगल्याची सुरुवात करायची असेल तर संघ हा महत्वाचा असतो. आणि त्या संघाच्या नेतृत्वातून आपण घडलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत. बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी गौण असणार आहेत, बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी दूर असणार आहेत. बुद्ध कसे आहेत? बुद्ध आहेत, जगाने त्यांना मान्यता दिली. तुमच्यासाठी बुद्ध कसे आहेत हे तुम्ही बुद्धाला ठरवलं पाहिजे. तुमच्यासाठी बुद्ध योग्य आहेत की अयोग्य आहेत ते तुम्ही ठरवलं पाहिजे. मी कितीही सांगत असेल तर मी माझ्या अनुभूतीनुसार सांगतो की अनंत सम्यक संबुद्ध बुद्ध आहेत. तुमच्या पत्नी म्हणजे पचनीच पडत नाही आहे तर तुम्ही काय बुद्ध सांगणार आहात? तुम्ही केवळ फक्त काल्पनिक गोष्टी करणार आहात. जसे इतर धर्मीय लोक काल्पनिकतेची जास्त आज धरून बसलेले आहेत. बिचाराच्या एकाही पदरात काही चांगलं पडलेलं नाही, दुःखीत दुःखी आहे. त्या दुःखातही सुद्धा सुख मानतात. चला ठीक आहे. आणि त्यांनी भागत नसेल तर स्वतःला दोष देतात, स्वतःच्या नशिबावर दोष देतात की माझंच नशीब फुटकाय की देव मला पावला नाही. अगं माय नाही तो साक्षात, तो नाही तर तुला काय पडणार आहे? तुझ्या पचनी काय पडणार आहे? ती काल्पनिकता आहे. वास्तविकता जीवन जगण्याची सुरुवात करायची असेल तर बुद्ध कोण आहेत इथून पासून सुरुवात करायची असेल तर ज्याचा पंचशिलावर परिपूर्ण विश्वास आहे आणि काही झालं तरी पंचशिलाच्या व्यतिरिक्त मी काही काम करणार नाही, हा ज्यावेळेस दृढ संकल्प कराल त्याच वेळेस बुद्ध साक्षात तुमच्या समोर उभे राहतील आणि ते खरे बुद्ध असतील तुमच्यासाठी. हे तर काल्पनिकताच झाली, हे तर काल्पनिक झाले ना.
बुद्धाने कोणी सांगितलं माझ्यासारखा आला सांगितलं की नाही बुद्ध असे आहे, भगवान बुद्धाची मूर्ती आपल्याला 100 फूट करायची? अरे कशासाठी रिकामे धंदे करताय? तुम्हाला कोणी सांगितलं की बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीच पाहिजेत म्हणून? हे कोणी सांगितलं? बुद्ध जर जपायचा असेल तर पंचशिलाच्या माध्यमातून जपा. आणि हा सगळ्यात महत्वाचा, नागपूरला जे कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्स झाला असताना ती ऑर्गनाइज केली होती RSS वाल्यांनी, जाणीवपूर्वक सांगतो. बाहेरच्या देशातल्या भिक्षूंना त्यांना आमंत्रित केलं, कारण इथले भिक्षू त्यांना पचनी पडत नाही. माझ्यासारखे तर बिलकुलच पचनी पडत नाही. तरी सुद्धा माझ्यावर आरोप केला जातात. सगळ्या विचित्र गोष्ट आहेत, मी त्याच्यात खोलवर जात नाही. ही एक महत्वाची बाब आहे. त्या भिक्षूला कॉन्फरन्स मध्ये प्रश्न विचारले जातात की तुमचा ग्रंथ कुठला आहे, पवित्र ग्रंथ? तरी सांगितलं त्रिपिटक. ठीक आहे. जर या त्रिपिटकाला कोणी छेडछाड केली तर काय होईल? काय होईल? काहीच होणार नाही. दुसऱ्या वेळेस त्याने सांगितलं की एका माणसाने काय केलं की तुमच्या पवित्र ग्रंथाचे पानं फाडले आणि ते टॉयलेट मध्ये टाकले. तुम्ही काय करणार आहात? समजा बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ आहे, हा पवित्र आहे तुमच्यासाठी, त्याने पानं फाडले, रस्त्यावर टाकले मी किंवा टॉयलेट मध्ये टाकले, काय करणार आहात तुम्ही? बाबा पहिल्यांदा तो कुठे देश शोधा. पहिल्यांदा ॲट्रॉसिटी, अमुक सिटी, तमुक सिटी, ह्या सगळ्या सिटी सुरू होते है ना. त्या भिक्षूने काय उत्तर दिलं? ते भिक्षू म्हणले ते टॉयलेट मध्ये टाकले असतील तर ते एक महत्वाचं आहे, ते बघायला त्याचा नंतरचा विचार होईल. पहिल्यांदा मी हे तपासेल की ते टॉयलेट चॉकअप झालं का बघणार आहे आणि त्यातले त्या कागद काढून बाहेर टाकेल. त्याला थंडगार करून टाकलं त्यांनी. म्हणजे हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की बुद्ध हे पुस्तकात नाही आहे. त्यांनी सांगितलं की मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी बुद्धाच्या जीवनासंबंधी जे जे आचरण करत आहे त्या वेळेस बुद्ध जागृत आहे. मी जर खोटं बोलत असेल तर बुद्ध खोटं बोलणारे आहेत. मी जर दारू पिणारा असेल तर बुद्ध दारू पिणारे आहेत. मी जर व्यभिचारी असेल तर बुद्ध व्यभिचारी आहेत. मी जर हत्या करणारा असेल तर बुद्ध कोण आहेत? हत्या करणारे आहेत. मी जर खोटं बोलणार, सर्रासपणे चोरी करणारा असेल तर बुद्ध चोरी करणार आहे. हे त्याच्याहून समाजाहून त्याची प्रतिक्रिया निर्माण होते ना. म्हणून तुम्हाला कोणाला बुद्ध, जर तुम्ही त्या बुद्धाच्या छत्रछायेखाली जीवन जगत असताना हा विचार करा, जर बुद्धाला अधिक शुद्ध स्वरूपात जर ठेवायचा असेल वर्तमान काळामध्ये, तर ज्याने ज्याने बुद्धाला कवटाळून ठेवलेला आहे किंवा जे जे बुद्धाच्या संबंधी जे जे लोक त्या बुद्धाच्या छत्रछायेखाली मध्ये बसणारे लोक आहेत, त्या लोकांनी शुद्ध बनलं पाहिजे. आणि ज्या वेळेस ते शुद्ध लोक बनतील त्याच वेळेस बुद्ध हे अधिक लोक कल्याणाचे बनणार आहेत. आणि हे करणं गरजेचं आहे. आणि बुद्ध जर जिवंत ठेवायचे असतील तर संघाला आज रोजी जिवंत ठेवावं लागेल, कारण हे प्रतिकात्मक रूप आहे आणि या प्रतिकात्मक रूपाची सुरुवात करणं गरजेचं आहे. कोणाचा मुलगा आहे, कोणाचे पती आहेत, कोणाचा बाप आहे, कोणाचं काय नाते असतील याच्याशी संबंधित नाही, पण बुद्ध असे आहेत हे मात्र निश्चित होते. आणि ते काशाय वस्त्र तुमच्या नजरेच्या समोर आणले आणि त्याला आजच्या दिवशी आपण एक भोजन दान दिलं. खूप महत्वाचं दान केलं, खूप महत्वाचं दान केलं. याची कल्पना तुम्हाला नाही, खाणाऱ्याला महत्वाची आहे. किती तिखट होतं याचंही महत्वाचं नाही, किती तुम्ही तेल टाकलं, किती काय केलं याचंही काही घेणं नाही. आहार दिला हे सगळ्यात महत्वाचं, आणि तोही सुद्धा सामूहिकरित्या आहार दिला हे सगळ्यात महत्वाचं परम कल्याण करण्याचं काम आहे. कारण याच्यात गुढी आहे. आजच्या दिवशी शांतता वाटलं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं संघ येतो आमच्या गावात. बाबा कालचा दिवस झाला, संघाची तयारी तर केली का तुम्ही? आणि तयारी करत असताना चित्त कसं झालं? कसं झालं तुमचं? अरे संघ येणार, काय काय लोकांना हे होत आहे, अरे 20 बाबा आली, काय आहे रे त्याच्यात, काय त्याच्यात? पण उत्सुकता वाढली त्याची, तुमची उत्सुकता वाढली. इथं संघ आल्यानंतर काही लोकांचे, काही महिलांचे, काही पुरुषांचे चेहरे पडले. जवळचे लोक, अरे संघ बालबंदीची नाही, संघ बालबंदीची नाही.
सांगितलं येतो येतो. आल्यानंतर किती उत्साह वाढला. का वाढला? संघपाल म्हणून उत्साह नाही वाढला तुमचा. हे जे आतापर्यंत टेंबलत आहे ना मी, याच्यातलं जे तुम्हाला घ्यायचं होतं त्याच्यासाठी आनंद होता हा. आलं लक्षात? कारण का की तुमच्या मनातलं बोलतो ना, तुम्हाला जे पाहिजे ते बोलतो आणि त्या धर्माच्या स्वरूपात. संघपालला कोणी ओळखत नाही, बिलकुल कोणी ओळखत नाही, पण या संबंधी आहे म्हणूनच या सगळ्या गोष्टी होतात. हे करणं गरजेचं आहे. आणि तो मला एक याची जाणीव पूर्ण आहे की तुमचा तो चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी माझ्याकडे जे आहे ना ते मी पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि तेच बुद्धाने शिकवलेलं कर्तव्य आहे. या पुण्य बलाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो. बरं आज बोललो आणि बाकीच्या लोकांनी आवडतं घेतलं आणि येऊन ठेपलं माझ्यावर. आता मला माहित आहे किती बोललं गाळं भरतं काय करणार. बाकीचे लोक म्हणते बाबा राव द्या कशाला बोलता आपण, ना बोला आपल्याला आपट उपट कुठं बसता. हे पण होईल ना. होय काहीच नाही, जेवढा आहे तेवढा आहे. तुम्हालाही जेवणायचं आहे. जवळजवळ 1:30 वाजला आणि 1:30 वाजताच्या दरम्यान मध्ये आहे सगळ्यांना. म्हणून एक महत्वाची गोष्ट आहे की हा महत्वाचा आपल्याला जो एक आहे की तुमच्या चित्तामध्ये जे आनंदाची बाब, ती आनंदाची लहर हे कदापि किती लाख रुपये दिल्यानंतर येत नाही. ते संघाच्या द्वारे आलेले आहे आणि तेच सत्य आहे. या सत्य बलाने आपलं पुन्हा आपलं भलं हो, कल्याण हो. आपण ज्या या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल तुमच्या प्रती, तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. या गावात जेवढा जाती धर्म पंथाचे वर्णाचे भेदाचे लोक आहेत त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो. अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन धम्मदेसना या ठिकाणी झालेले आहे. आणि सरते शेवटी भंतेजींनी सांगितलं की जे आपण काही भोजन करतो तेव्हा तेल टाकण्याचं जे काम असतं, परंतु आपण कुठल्या गोष्टीमध्ये तेल टाकलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीमध्ये तेल टाकलं नाही पाहिजे, ह्या 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. मग तेल याच्यासाठी करा की जेणेकरून ते भोजन चांगल्या प्रकारचं होईल. आणि म्हणून आपण जे तेल टाकून जी ऊर्जा मिळाली आणि या